नमस्कार मंडळी, मी मधुश्री. माझे युट्यूब चॅनल मधुश्रीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. हॅलो फॅमिली, हॅलो फ्रेंड्स, हॅलो व्ह्युअर्स. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे गुढीपाडवा, नवीन वर्षाचा पहिला दिवस. मी आज उंबऱ्याची छान पूजा करून घेतलेली आहे. दरवर्षीच मी गुढीपाडव्याच्या दिवशी उंबऱ्याची छान पूजा करून घेते आणि हळदीचं लेपन करते, तुपाचा दिवा लावते आणि धूप लावते. असं दरवाजाला छान स्वस्तिक काढते मी उंबऱ्याची आणि दरवाजाची छान पूजा करून घेते. पौर्णिमेला सुद्धा मी अशी पूजा करते आणि तोरण बांधलेलं आहे बघा दरवाजाला, आणि वरती आंब्याचा फाटा बांधलेला आहे. पौर्णिमेला पण मी हळदीचं लेपन लावून पूजा करत असते दरवाजाची. त्यांनी घरात निगेटिव्ह एनर्जी येत नाही आणि घरातली निगेटिव्ह एनर्जी पण बाहेर जाते, म्हणून मी ही पूजा करत असते. आणि तुम्ही पण करू शकता अशी पूजा. खरंच खूप फरक पडतो त्याने. आणि हे बघा, आता इथे मी घरातल्या देवघराला पण झेंडूचं तोरण बांधलेलं आहे, आंब्याचा फाटा बांधलेला आहे. छान पूजा केलेली आहे माझ्या मिस्टरांनी. आणि पंचांगाची पण पूजा केलेली आहे आज पाडवा आहे म्हणून. आणि इथे बघा बाळकृष्ण आहे आणि माझं कुलदैवत व्यंकटेश आहे. व्यंकटेशाची पण पूजा केलेली आहे. माझी कुलदेवी रेणुका देवी आहे. इथे दिवा आहे आणि इथे पांडुरंगाचा फोटो आहे. म्हटलं आज तुम्हाला माझे देव जरा जवळून दाखवूया. तिथे महालक्ष्मीची देवी आहे, इथे सरस्वती आहे मागे, इथे गणपती आहे, इथे रेणुका देवीचं तांदळा आहे आणि इथे आपली तुळजापूरचं टाक आहे, इथे खंडोबाचा टाक आहे, इथे गणपतीचा तांदळा आहे, इथे शंख आहे, इथे महादेव आणि नंदी आहे, घंटा, स्वामी आणि गजानन महाराज आहेत. वरती सगळे गुरूंचे फोटो आहेत. आणि इथे मी गुढी उभी केलेली आहे बाल्कनीमध्ये. माझी बाल्कनी बंद आहे, एक उघडी आहे, पण तिथे नीट गुढी उभी करता येत नाही, म्हणून मी इकडे यावर्षी उभी केलेली आहे. गुढीसमोर रांगोळी काढलेली आहे, तिथेही दिवा लावलेला आहे, धूप लावलेला आहे. हे बघा नैवेद्य केलेला आहे मी. आज काय काय बनवलेलं आहे ते दाखवते तुम्हाला. इथे मी चटणी कोशिंबीर केलेली आहे आणि जे कडीलिंबाच्या पाल्याला फुलं येतात त्याची चटणी केलेली आहे. काही नाही, थोडंसं मिक्सरमध्ये साखर घालून लिंबू पिळून फिरवून घेतलेलं आहे. ही चटणी खायची असते आपल्याला आजच्या दिवशी, त्याचं महत्व असतं म्हणून मी ती चटणी केलेली आहे. भेंडीची भाजी केलेली आहे, आळूची भाजी केलेली आहे, बासुंदी मी स्वतः घरी केलेली आहे, जिलेबी माझ्या मिस्टरांनी आणलेली आहे, वरण भात केलेला आहे आणि गोसावळ्याची भजी, मिरचीची भजी. स्वामींची छान पूजा केलेली आहे. सोनचाफा वाहिलेला आहे, स्वामींना नैवेद्य दाखवलेला